पाणी येऊ द्या आणि ते पाणी पुसायला किती जणांचे हात समोर येतात त्याच्यावर समजा तुम्ही किती श्रीमंत आहात. पैशाने काय श्रीमंती करणार? अजिबात नाही. पैसा तर प्रत्येकाजवळच असतो आणि जास्त झालेला पैसा मला तर वाटतंय महाराज हे कागदाचे तुकडे असतात. आणि कागदाचे तुकडे कोण मोजत असतं? तर वेडे माणसं कागदाचे तुकडे मोजत असतात. पैसा पैसा काय करता पैसा दो दिन का महिना दो दिन का महिना त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. बरोबर 10 वाजता दोन मारेकरी बोलवले आणि त्यांना सांगितलं हे बघा करेक्ट 4 वाजता या दोघांचा काटा काढायचा. निम तू घ्यायचं निम मी घ्यायचं असं ठरलं गेलं. बरोबर किती वाजता काटा काढायचं ठरलं होतं? किती वाजता? 4 वाजता काटा काढायचं ठरलं होतं. परंतु 3 वाजता काय झालं बघा ती शेतात झोपायला गेलेली दोन मुलं घरी झोपायला आली आणि आमच्या जागेवर कोणीतरी झोपलंय म्हणून उठवलं. ओ दादा ओ बाबा उठा तुम्ही आमच्या जागेवर झोपलाय. व्यापारी उठले गेले. घड्याळीकडे बघितलं 3 वाजलेच. जायला काही हरकत नाही. व्यापारी निघून गेले आणि त्यात श्रीमंत माणसाची दोन मुलं त्या गादी पलंगावरती झोपली गेली. कर्म किती बेकार आहे बघा. ते दोन मारेकरी आले गेले आणि त्या दोन मारेकऱ्यांनी त्या श्रीमंत माणसाच्याच दोन मुलांचा काटा काढला. तो श्रीमंत माणूस घराच्या बाहेर निघाला आणि बघतो तर काय आपली दोन मुलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली होती. तेव्हा तो देवाच्या दिशेने वर हात करून म्हणत होता देवा अरे असं काय चुकले रे माझं असं काय चुकले असं काय चुकले. तेव्हा नाथ महाराज उत्तर देतात केले कर्म झाले आणि त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे आपल्याला भोगावं लागतं. याच्यात काय नवले महाराज नामा म्हणे कर्म रेखा आणि देवाधिका चुकेना. देवाला सुद्धा कर्म चुकत नाही महाराज. तुम्हाला एक मी दृष्टांत सांगतो. भागवतातला दृष्टांत आहे महाराज. एक साधू महाराज आपल्या नित्य नेमाप्रमाणे रोजची त्यांची काही सवय होती. त्या सवयीप्रमाणे ते आपल्या 9 वाजता भिक्षा मागण्याकरता निघाले. भिक्षा मागण्याकरता निघाल्याच्या नंतर कोणी त्यांना चटणी द्यायचं कोणी त्यांना चपाती द्यायचं कोणी त्यांना पोळी द्यायचं कोणी त्यांना गहू द्यायचं. आणि असंच भिक्षा मागत 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 तेच साधू महाराज एका वृद्ध महिलेच्या म्हणजे म्हातारीच्या घरात येतात. दारात येतात आणि दारात आल्याच्या नंतर मोठ्याने हाक मारतात भिक्षाम देही भिक्षाम देही म्हटल्याच्या नंतर ती म्हातारी बघते की कोण